श्री योगेशजी कदम, आपल्या विभागाचे प्रमुख अप्पर मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल विभागातील ज्येष्ठ अधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज महसूल विभागाच्या या नवीन वर्षातल्या पहिल्या कार्यशाळेला मी आपल्यासोबत उपस्थित आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे। शासनाचं मूल्यमापन महसूल विभागाच्या मूल्यमापनावरनं केलं जातं, कारण सर्वाधिक पब्लिक इंटरफेस, पब्लिक कनेक्शन असलेला जर कुठला विभाग शासनाचा असेल तर तो आपला महसूल विभाग आहे। आणि म्हणून या विभागाच्या एफिशियन्सीवर, या विभागाच्या ट्रान्सपरन्सीवर, या विभागाच्या अकाउंटेबिलिटीवर राज्याचं मूल्यमापन केलं जातं। महसूल विभाग हा खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या अतिशय प्राचीन अशा राज्य पद्धतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानलेला गेलाय। चाणक्याचं अर्थशास्त्र जर आपण बघितलं तर त्यातही 2500 वर्षापूर्वी देखील आपल्याला महसूल विभाग, त्याची रचना आणि त्याचं महत्त्व हे पाहायला मिळतं। आपल्याला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये देखील महसूल विभागाची त्यांनी केलेली रचना, त्या काळी त्यांनी काढलेले आज्ञापत्रक म्हणजे त्यांचे GR, आणि त्या माध्यमातून एकूणच महसूल जमा करणं, महसुलाचं मेंटेनन्स करणं, जी काही जमिनी आहेत त्या जमिनींचे रेकॉर्ड मेंटेन करणं, या संदर्भात अतिशय सुंदर अशा आज्ञावली या छत्रपती शिवरायांनी तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नंतरच्या काळामध्ये अर्थातच इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि इंग्रजांनी एक मोठी लँड रेव्हेन्यूची पद्धत उभी केली। आज आपली जी पद्धत आहे ती मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीतनं डिराईव्ह झालेली पद्धत आहे। अर्थात आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्यातल्याही अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात। आणि म्हणून कुठल्याही राज्य कारभारामध्ये किंवा राजकीय पद्धतीमध्ये महसूल विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग या ठिकाणी मानला गेलेला आहे। आणि आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितपणे केवळ मंथनच केलं नाही तर काही नवीन गोष्टी देखील या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये मला असं वाटतं की आपण काही डॅशबोर्ड तयार केलेले आहेत, काही नवीन मॅन्युअल्स तयार केलेले आहेत। मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की आपण अनेक वेळा, आणि माझं नेहमीच म्हणणं असतं की कुठलंही काही तयार करायचं असेल, एखादा नवीन विचार करायचा असेल, एखादा आपल्याला त्या ठिकाणी पुस्तिका तयार करायची असेल किंवा नवीन नियम तयार करायचे असतील तर अलीकडच्या काळामध्ये आपण मोठे मोठे कन्सल्टंट नेमतो आणि KPMG आहे, PwC आहे, McKinsey आहे, Big 4, Big 5 काय काय म्हणतात, अशा सगळ्या लोकांना आपण नेमतो। आणि मग हे लोक काय करतात तर हे लोक आपल्यालाच विचारतात की आपल्या अडचणी काय आहेत, मग आपल्याचकडनं काढून घेतात की अडचणी दूर कशा करायच्या, आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये ते लिहून आपल्यालाच परत करतात आणि त्याच्याखाली त्यांचं स्वतःचं नाव लिहिलेलं असतं। आणि आपल्याला बरं वाटतं की बाबा हा अहवाल जो आहे आम्हाला McKinseyने तयार करून दिला, PwCने तयार करून दिलेला आहे। अशा प्रकारे आपण त्या अहवालाला एक सॅक्रोसेंट, एक सँक्टिटी त्याला आहे असं आपण त्या ठिकाणी मानतो। पण मला असं वाटतं की शासनामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत यांचा जो जमिनीवरचा अनुभव असतो तो अनुभव जर एकत्रितपणे मांडण्याचं काम त्यांनी स्वतः केलं तर काय होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे आज आपण जे प्रकाशित केलेले या ठिकाणचे मॅन्युअल्स किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे आपण स्वतः त्यातनं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। कारण आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंटही माहिती आहे,
आणि त्याच्यावरची उत्तरं देखील आपल्याला माहिती आहेत आणि त्या उत्तरांना फॉर्मलाइज करून आपण तशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी उभी केलेली आहे. म्हणून मी पहिल्यांदा आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण हे जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार केले, वेबसाईट्सवर काही तुम्ही नवीन पद्धती ज्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि एक प्रकारे इज ऑफ डुईंग बिझनेस आणि इज ऑफ लिव्हिंग या दोन्ही गोष्टींकरता कामी येतील. आणि त्याचसोबत मला नेमकं काय करायचं हे मी कुठे बघायचं. एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं की ऑथेंटिकेट कुठून करायचं, तर त्याकरता एक ऑथेंटिकेट आपली गीता असली पाहिजे. ती गीता तयार करण्याचं काम हे या ठिकाणी तुम्ही केलं आणि ते करताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की एआयचा उपयोग आपण केला. मी नेहमी असं म्हणतो की मानवीय बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोघी एकत्रित आल्या तरच काहीतरी चांगलं तयार होतं. ते आपण या ठिकाणी तयार करून दाखवलं. म्हणून मी विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आपण 100 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी दिला आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या विभागांनी हा 100 दिवसाचा कार्यक्रम मनावर घेतला. 100 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक नारा नव्हता किंवा एक बजवट नव्हता, तर आपल्याला पुढची दिशा ठरवण्याकरता 100 दिवस उपयोगात आणायचे होते. नवीन सरकार आल्यानंतर पुढचे 5 वर्ष आपल्याला कुठल्या दिशेनं काम करायचं आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्तमेढ करण्याकरता हा 100 दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता. पण ज्या एफिशियन्सीने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग असेल किंवा अन्य विभाग असतील यांनी हा कार्यक्रम मनावर घेतला, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, क्षेत्रीय सगळे अधिकारी असतील, यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला, मला अतिशय त्याचा आनंद आहे. आणि मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो की आपण हा कार्यक्रम मनावर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. अजून काही दिवस बाकी आहेत. रेडचं येलो, येल्लोचं ग्रीन चाललेलं आहे. मला विश्वास आहे की शेवटी ऑल द पॉइंट्स जे आपण ठरवले होते विल बी इन ग्रीन कॅटेगरी, हा माझा विश्वास आहे. पण मला असं वाटतं की जे काही टार्गेट आपण ठरवले होते वरिष्ठ स्तरावरचे आपले टार्गेट होते की आपली वेबसाईट जी आहे ती अपडेटेड असली पाहिजे, ती सिटीजन फ्रेंडली असली पाहिजे, त्याच्यावर प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर्स असले पाहिजे. मी तर असं सुचवे की आपल्याकडे माहितीच्या अधिकारात एखादी माहिती विचारली की आपण बघितलं पाहिजे आपल्या वेबसाईटवरती माहिती आहे का, आणि नसेल तर ती वेबसाईटवर टाकली पाहिजे आणि त्यांना एवढंच पत्र दिलं पाहिजे आमच्या वेबसाईटवर जाऊन बघा. आपल्याला पत्र द्यायची आवश्यकताच पडू नये. यातनं पुढच्या 4-6 महिन्यामध्ये जेवढी माहिती मागितली जाते ती सगळी वेबसाईटवर असेल आणि आपल्याला माहितीच्या अधिकारात उत्तर देणे किंवा हा विषयच राहणार नाही अशा प्रकारचे एक प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर हे आपल्याला करायचं आहे. आणि त्यासोबत आपण एक तिसरा मुद्दा सांगितला होता की वेबसाईटची सिक्युरिटी. मला असं वाटतं तुम्ही आता नव्याने वेबसाईट पूर्णपणे तयार केलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या मानकांवर खरी उतरेल अशा प्रकारची वेबसाईट ही आपली तयार झाली असेल. दुसरा मुद्दा आपण दिला होता तो स्वच्छतेचा दिला होता, ज्याच्यामध्ये सगळे जुने रेकॉर्ड्स हे आपल्याला त्या ठिकाणी साफ करायचे होते. ते अनावश्यक रेकॉर्ड डिस्ट्रॉय करायचे होते. आवश्यक रेकॉर्ड हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्टोअर करायचे होते. जुनं फर्निचर, जुनी वाहनं, जुने पडलेल्या वस्तू सगळ्या आपण त्या ठिकाणी विल्हेवाट त्याची लावून आणि ऑफिसेस जरा स्वच्छ दिसतील, चांगले दिसतील अशा प्रकारचं काम करायचं होतं. त्यातही अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकांनी केलेल्या आहेत. मला त्याचे रिपोर्ट्स मिळत असतात. अनेक वेळा लोक त्या ठिकाणचे फोटो देखील पाठवत असतात. तर मला असं वाटतं याही बाबतीत चांगलं काम आपलं झालेलं आहे. कोणाचं राहिलं असेल तर ते देखील करतील. तिसरं आपण असं म्हटलं होतं की ज्या येणाऱ्या लोकांना सुविधा द्यायच्या या देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. पिण्याचं पाणी त्या ठिकाणी असेल, शौचालय असेल. म्हणजे असं लक्षात आलं की अतिशय काही महत्वाच्या कार्यालयांमध्ये महिलांकरता शौचालयच नव्हतं. आता आपण आपल्या संविधानाचे 75 वर्ष या ठिकाणी साजरे करतोय. आपण 2-3 वर्ष 3 वर्षापूर्वी स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे केले आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांकरता शौचालय नसणं प्रमुख कार्यालयांमध्ये ही देखील काही भूषणावह गोष्ट नाही, पण ते देखील आता त्या ठिकाणी सुरू झालंय. प्रतीक्षालय असेल, सूचना फलक असेल. त्या दिवशी जेव्हा आपण मिट्टम आढावा घेतला काही काही कार्यालयांमध्ये इतकी छान ही सगळी व्यवस्था उभी केलेली आहे ती पाहून मला मनापासून आनंद वाटला की त्या कार्यालयात गेल्यानंतर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे आपण म्हणतो ना की दवाखान्यात गेल्यानंतर जर तिथल्या
वातावरण आणि डॉक्टर चांगले असतील तर माणूस अर्धा त्या वातावरणानेच बरा होतो, आणि दवाखान्यातलं वातावरणच अगदी मृतप्राय असेल तर गेल्यानंतर जो पेशंट असतो तो आहे त्यापेक्षाही बिमार पडतो. तशी आपली कार्यालय आहे. इथे जी लोक येतात ती ऍस्पिरेशन घेऊन येतात, ती चिंताग्रस्त असतात. त्यामुळे तिथलं प्रतीक्षालय, तिथलं एकूण पाट्यांची रचना, माहिती ही सगळी जर चांगली असेल तर त्यातनं त्यांना आपण योग्य ठिकाणी आलो आहोत अशा प्रकारची एक व्यवस्था पाहायला मिळते. आपण एक चौथी गोष्ट तक्रार निवारणाची सांगितली होती की ज्याच्यामध्ये भेटीच्या वेळा ठरल्या पाहिजेत, त्या वेळेला आपण उपलब्ध असलं पाहिजे. आपले सरकार पोर्टलवर आलेल्या ज्या काही आपल्या प्रलंबित प्रकरणं आहेत त्या सगळ्या सूचना असतील, किंवा प्रामाणिकपणे आपला जो काही लोकशाही दिवस आहे तो लोकशाही दिन योग्य प्रकारे पार पडला पाहिजे, अशा गोष्टी आपण सांगितल्या होत्या. मला विश्वास आहे की त्याही गोष्टी चांगल्या प्रकारे अनेक ठिकाणी होताना मला पाहायला मिळत आहेत. एक अजून गोष्ट आपण सांगितली होती की काही अधिकाऱ्यांना कार्यालयात बसूनच कामकाज चालवायची सवय पडलेली आहे. शेवटी आपल्याला जमिनीवर गेल्याशिवाय, लोकांमध्ये गेल्याशिवाय, समस्येला थेट सामना केल्याशिवाय त्याची उपाययोजना देखील समजत नाही, त्याचा फील देखील येत नाही, आणि त्यातनं आपल्या कर्तव्याचा जो बोध आहे तो देखील आपल्याला होत नाही. आणि म्हणून आपण आठवड्यातनं 2 वेळा क्षेत्रीय भेटी हे सांगितलं होतं. आणि राज्य कार्यक्रम जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या अंमलबजावणी जिथे होते त्या ठिकाणी ती अंमलबजावणी योग्य होते की नाही हे थेट जाऊन पाहणं. जेव्हा वरिष्ठ अधिकारी जाणं सुरू करतात त्यावेळी कार्यक्रम हे व्यवस्थितच होतात, त्याच्यामध्ये जी काही थोडी अपारदर्शिता असते ती देखील त्यातनं दूर होते. आणि म्हणून शाळेची भेट असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट असेल, अकाउंटेबिलिटी अत्यंत महत्वाची असते. शेवटी 100 दिवसाचा कार्यक्रम आपण दिला, ही कामं तशी आपण केली असती, कदाचित उशिरा केली असती, पण एक अकाउंटेबिलिटी आली की नाही 100 दिवसात करायची आहे तर आपण सगळे कामाला लागलो. तसंच आपण जर खालपर्यंत गेलो तर त्याचा एक फायदा असतो की त्या ठिकाणची अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी तयार होते. आपण एक इज ऑफ लिव्हिंग या संदर्भात प्रोसेस रिफॉर्म्स करायचे आणि किमान 2 उपक्रम हाती घ्यायचे असं आपण सांगितलं होतं. अनेक लोकांनी ते घेतलेले आहेत, त्यातलेच काही प्रेझेंटेशन देखील आपल्याकडे झालेले आहेत. यातले मॅक्सिमम इज ऑफ लिव्हिंग वरचेच आहेत की लोकांना कमीत कमी त्रास व्हावा अशा प्रकारचं हे काम आपण या ठिकाणी केलं. आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन, ज्याचा आपण उल्लेख केला की अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आता आपण तसे डेस्कच तयार केलेले आहेत की ज्या माध्यमातून इन्व्हेस्टर्सला जी माहिती पाहिजे ती माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. विशेषतः याच्यामध्ये जमिनीची माहिती हे एक महत्वाचा विषय आहे जो आपण एक पोर्टल आता या ठिकाणी उद्घाटित केलं. बघा याचा फायदा काय होतो तर आपण ज्यावेळी आपली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आणि या योजनेमध्ये आपण सांगितलं की जे आपले ऍग्री फीडर आहेत त्याच्या जवळपासची जमीन ही त्या ठिकाणी सरकारी जमीन घेऊन त्याच्यावर आपण सोलरायझेशन केलं तर आपण 16,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी संपूर्ण आपलं जे नेटवर्क आहे ते आपण सोलराईज करू शकू. आणि आपल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटच्या मुळे केवळ 9 महिन्यामध्ये आपण 90% शासकीय जमिनी देऊ शकलो. आणि त्यामुळे आता त्याचा परिणाम काय आहे तर देशामध्ये जी कुसुम सारखी योजना केंद्र सरकारने तयार केली होती त्या योजनेमध्ये केवळ महाराष्ट्र एक राज्य असं आहे की ज्या राज्याने त्या योजनेचा लाभ घेत 16,000 मेगावॅटचे कामं सुरू केले आणि 4,000 कोटी रुपयाचा क्लेम हा केंद्र सरकारचा, म्हणजे केंद्र सरकारकडे इतर राज्यांचा अजून क्लेमच पोहोचला नाही ना, आपण 4,000 कोटीचा क्लेम त्या ठिकाणी करू शकलो. आणि आता आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की या योजनेमुळे आपले विजेचे दर आपण पुढच्या 5 वर्षात कमी करतो. त्यामुळे अतिशय साधारणपणे तुम्ही विचार करा की 2,000 पेक्षा जास्त लोकेशनवर जागा 9 महिन्यात मिळवणं हे जर टेक्नॉलॉजी नसती आणि आपली जर बिझनेस प्रोसेसेस ऍज युज्युअल असते तर 5 वर्ष तर आपण जागा शोधत राहिलो असतो. पण तुम्ही जे काही व्यवस्था उभ्या केल्या, जे काही पोर्टल्स उभे केले, ज्या काही त्याच्यामधल्या जागांच्या संदर्भातली माहिती तयार केली त्यामुळे ही योजना आपण या ठिकाणी तयार करू शकलो. आणि म्हणून गुंतवणुकीच्या संदर्भात मला असं वाटतं की आता मी उद्योग विभागालाही सांगितलेलं आहे की ज्या मोठ्या गुंतवणुकी असतात त्याच्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आपण एक दिला पाहिजे. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयानेही एक नोडल ऑफिसर रिलेशनशिप मॅनेजर सारखा तयार केला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या गुंतवणुकीच्या संदर्भातले एमओयू झालेले आहेत त्याची माहिती ही आपल्या MIDC कडनं किंवा उद्योग विभागाकडनं घेऊन
त्यांच्याशी प्रोएक्टिव्हली संपर्क करून तुमच्या काही अडचणी आहेत का, तुम्हाला काही हवं आहे का, अशा प्रकारे जर त्यांच्याशी संवाद साधला तर मला असं वाटतं की खूप मोठा फायदा हा त्याचा या ठिकाणी होऊ शकेल. यासोबत आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. जवळपास आपण जर विचार केला तर 12,436 कार्यालय अशी आहेत महाराष्ट्रातले की ज्या कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम आपण राबवतो, मॉनिटर करतो आणि या 12,436 कार्यालयांचं मूल्यमापन हे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये कोकण विभागातले 2,427 कार्यालय आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागात 2,379 कार्यालय आहेत, पुणे विभागात 1,984 कार्यालय आहेत, नागपूर विभागात 1,945 कार्यालय आहेत, नाशिक विभागात 1,925 कार्यालय आहेत, अमरावती विभागात 1,776 कार्यालय आहेत. असे 12,436 कार्यालय हे 100 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं आपण ठरवलं आहे. ते काम सुरू झालेलं आहे. आता अर्थातच 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन केल्यानंतर कोण पास आणि कोण नापास हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येईल. अर्थात नापास कोणीच नाही. आपल्याकडे जसं 8वी पर्यंत कोणीच नापास नाही असं आपण केलं तसं नापास कोणीच नाही. सुधारण्याची संधी सगळ्यांना देऊ आणि पुन्हा एकदा जे नापास झाले आहेत त्यांना आपण एटीकेटी वगैरे म्हणतो तशा टाईप पुन्हा परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून देऊन त्याच्या पुढच्या निश्चित वेळेमध्ये त्यांनीही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे असं आपला प्रयत्न करू. खरं म्हणजे आपण 27 फेब्रुवारीला या संपूर्ण कार्यक्रमाचा एक अंतरिम अशा प्रकारचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये विभागीय आयुक्त पुणे असतील, जिल्हाधिकारी नागपूर आणि जळगाव असतील यांनी अतिशय आउटस्टँडिंग अशा प्रकारचं जे काम केलं त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन देखील केलं. त्यासोबत अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जे उत्तम काम झालं त्यांचं देखील आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी अंतरिम सन्मान केला. हा काही अंतिम सन्मान नाही, अंतिम सन्मान हा नंतर त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. पण आपला हा कार्यक्रम जो आहे हा 16 एप्रिलला संपेल आणि काही आपले जे 12,000 कार्यालय आहेत या कार्यालयांना आपण, कारण त्यांचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला म्हणून आपण 1 मे पर्यंतची वेळ दिलेली आहे. त्यामुळे 1 मे पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम आपला संपेल. त्यानंतर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून थर्ड पार्टी अशा प्रकारचं आपण याचं मूल्यमापन करू आणि मग सर्वोत्तम कामगिरी करणारे मग ते जिल्हाधिकारी असतील, ते विभागीय आयुक्त असतील किंवा खालच्या स्तरावरचे जे काही ऑफिसेस असतील यांचा एक मोठा सन्मानाचा कार्यक्रम हा देखील आयोजित करण्यात येईल, ज्यातनं चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान आहे आणि वाईट काम जे करतायत त्यांना कुठेतरी शिक्षा तर मी म्हणणार नाही पण इंडिकेशन की बाबा नेम अँड शेम ज्याला आपण म्हणतो की तुम्ही वाईट काम केलंय आता सुधरा, अशा प्रकारे त्यांनाही समजलं पाहिजे अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करू. एक अजून गोष्ट कालच्या आपल्या बैठकीमध्ये आपण ठरवलेली आहे. केंद्र सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे की डिसेंबर 2025 पर्यंत सगळ्या शासकीय कार्यालयांचं सोलरायझेशन झालं पाहिजे. सगळीकडे सौर ऊर्जितीकरण हे आता आपण कंपल्सरी केलेलं आहे. याकरता आपण काल निर्णय केला. त्याचं पत्र देखील विभागीय आयुक्त सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देतील. आवश्यक तिथे डीपीसीचा निधी वापरायचा आहे. विविध विभागांकरता राखून ठेवलेला जो निधी आहे या निधीचाही वापर याकरता करता येईल. याचे पत्राच्या माध्यमातून याच्या गाईडलाईन्स या आपल्यापर्यंत येतील. पण पुढच्या काळामध्ये सगळी आपली जी शासकीय कार्यालय आहे ही 100% कार्यालय डिसेंबर 2025 पर्यंत त्याचं सौर ऊर्जितीकरण करणार असं आपण ठरवलेलं आहे. एक अजून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2 पर्यटन स्थळं ही आपणच आपली निवडायची आहे. ती निवडताना त्याचा फुटफॉल, त्याचा इम्पॉर्टन्स याच्या आधारावर ती निवडायची आहे आणि ही जी काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत किंवा तीर्थस्थळ आहेत यांना त्याचा कशा प्रकारे आपल्याला विकास करता येईल, तिथे स्वच्छता असेल, त्या ठिकाणी अमेनिटीज असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्याही संदर्भात पुढच्या काळामध्ये त्याचंही मूल्यमापन करून ज्या ठिकाणी सर्वोत्तम काम झालं असेल त्यांचाही सन्मान करण्याचा आपला मानस आहे. त्यातनं एक टेम्पलेट आपलं तयार होईल. आपल्याला त्यातनं एक अनुभव आपल्याला येईल की कशा प्रकारे अशा प्रकारची स्थानं आपण अपग्रेड करू शकतो आणि मग आपल्याला हाच कार्यक्रम स्केलवर नेता येईल. त्याच्या लर्निंग्स मधनं आपल्याला गॅप्स काय आहेत त्या गॅप्स आपल्याला शोधून काढता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीनं
एक चांगलं काम आपल्याला निश्चितपणे करता येईल. याच्यामध्ये रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल, पाणी, शौचालय आणि प्रतीक्षालयाच्या सुविधा असतील, राहण्याच्या ज्या काही व्यवस्था असतील त्या जशा कशा अपग्रेड करता येतील आपल्याला, ब्रँडिंग आणि पब्लिसिटी त्या तिथली असेल, सेफ्टी आणि सिक्युरिटी असेल, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. मी गुंतवणुकीला चालना हा विषय आपल्याला सांगितलेला आहे. त्या संदर्भात मला असं वाटतं की एक डेडिकेटेड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली पाहिजे. एक अजून महत्वाचं काम आपण सगळे लोक मिळून करतो आणि आताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं काम आहे, ते म्हणजे प्रकल्पांसाठीच भूसंपादन. भूसंपादन ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये ही प्रक्रिया जलद कशी करता येईल, ती पारदर्शक कशी करता येईल आणि ती अचूक कशी करता येईल या संदर्भात आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये आपण भूसंपादनाचे मोबदले वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये अनियमितता देखील वाढत आहेत. आपण अनेक ठिकाणी बघितलं की राजामुंडरी वगैरे तिकडनं आणून फळांची झाडं लावायची आणि मग त्याचं क्लेमिंग करायचं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे जिरायती बागायती जमिनींचं एक प्रकारे बायफर्केशन असेल किंवा अचूक अशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करणं, त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर करणं, ड्रोनचा वापर करणं, सॅटेलाइट इमेजरीचा वापर करणं अलीकडच्या काळात ते फार सोपं झालं आहे. म्हणजे मी तर आता सांगितलेलं आहे की सेक्शन 15 वगैरे आपण ज्यावेळेस करतो रस्त्यांकरता, तर त्यावेळेसच त्याची कम्प्लीट ड्रोन इमेजरी आपण ही काढून घेतली पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याकडे सॅटेलाइट इमेजरी पण असेल, दुसरीकडे ड्रोन इमेजरी पण असेल आणि मग नंतरचे हे जे काही गडबडी आणि त्यातनं अनेक घोटाळे होतात ते आपल्याला दूर करता येतील. आणि हे करत असताना विभागांना देखील मी सांगितलेलं आहे की PM गतिशक्ती पोर्टल हे अत्यंत चांगलं पोर्टल आहे, याचा उपयोग हा आपण केला पाहिजे. आपण आता आपल्या लेयर्स त्या गतिशक्ती पोर्टलवर प्रत्येक विभाग क्रिएट करतोय, त्यामुळे त्याचा जर आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपल्याला हे करता येतं. आणि भूसंपादनाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी हा मंथली आढावा घेतलाच पाहिजे, कारण अनेक ठिकाणी चाललाय अशा प्रकारे मला असं वाटतं कॉस्ट एस्कलेशन देखील मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यातनं एक अजून मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जिल्ह्यामध्ये भूसंपादन एक्सपर्ट तयार झालेले आहेत, लॉबीज तयार झालेले आहेत, दलाल तयार झालेले आहेत. ते आपलं बरोबर भूसंपादनाची सगळी प्रक्रिया ही कशी हायजॅक करता येईल याचा प्रयत्न ते करतात. यांचं नेक्सस आपल्याला कसं तोडता येईल, अल्टिमेटली शासनाचे पैसे हे वाचवले गेले पाहिजेत आणि ज्याला योग्य मोबदला द्यायचा त्याला तो मिळाला पाहिजे, या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आज आपण खरं म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने काही ना काही वेगळं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नीट करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपले जे सगळे विभागीय आयुक्त आहेत, अशा 6 विभागीय आयुक्तांचे राजेश कुमारजी मला असं वाटतं 6 गट हे आपण या ठिकाणी तयार करू. आणि यामध्ये जो पहिला गट आहे याच्यामध्ये आपण एक विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक गट तयार करू. या गटामध्ये आपण आपण ज्याचा उल्लेख मगाशी केला की जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सर्व समित्यांची यादी तयार करणे, त्यातल्या ज्या समित्या कालबाह्य झाल्या आहेत त्या रद्द करण्याची शिफारस करणे, आवश्यक समित्यांची यादी तयार करून जसं आपण सांगितलं त्यातल्या ज्या समित्यांचं एकत्रीकरण करता येईल त्याचं एकत्रीकरण करणे, त्याचा प्राधान्यक्रम ठरवणे, म्हणजे मस्ट आहे जे टाळताच येणार नाही अशा प्रकारचा त्याचा एक प्राधान्यक्रम उतरत्या क्रमानं तो ठरवणं. आणि काही समित्या या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला करता येतील का, अशा प्रकारे थोडं, कारण 200 समित्या म्हटल्यानंतर रोज एका कमिटीची मिटिंग घेतली तरी देखील ते जवळपास अशक्य अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून या संदर्भात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी एक अभ्यास गटाच्या माध्यमातून काम करायचं आहे. विभागीय आयुक्त अमरावती यांना एक आपण टास्क देतोय की त्यांनी त्या ठिकाणी KPI तयार करायचे आहेत, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स तयार करायचे आहेत. सगळ्या आपले जे महसूल विभागातील अधिकारी आहेत त्यांची जी काही कामगिरी आहे त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याच्या दृष्टीनं एक 12 ते 15 KPI हे आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. आणि याच्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हास्तरीय प्राधान्यक्रम आपल्या ज्या फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत ते फ्लॅगशिप कार्यक्रम लक्षात ठेवून
हे केपीआय आपण तयार करायचे आहेत आणि त्यासोबत जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या प्रत्येकाकरता स्वतंत्र केपीआय हे तयार करण्याचं काम या 2 क्रमांकाच्या ग्रुपने करायचं आहे. ग्रुप नंबर 3 आणि याच्यामध्ये त्यांना आवश्यक असेल ते त्यांनी जिल्हाधिकारी सोबत घेतले, काही हरकत नाही, ती टीम त्यांनी तयार करून घ्यावी. तिसरं आपण जो ग्रुप आहे हा ग्रुप मला असं वाटतं की विभागीय आयुक्त नागपूर यांनी बेस्ट प्रॅक्टिसेसच्या संदर्भातला ग्रुप हा तयार करायचा आहे. आता इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपले जिल्हाधिकारी करतायत, पण या सगळ्या गोष्टी त्याच जिल्ह्यात राहिल्या तर त्याचा काही फायदा नाहीये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं संकलन करणं, त्याचं परीक्षण करणं आणि मग त्यातल्या कुठल्या स्केलेबल आहे या संदर्भात त्याचा निर्णय करणं, त्याची कार्यपद्धती तयार करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टीचं स्टँडर्डायझेशन करून आणि मग त्याला राज्य स्तरावर न्यायचं. अशा प्रकारे जसं आपल्याकडे आता 36 वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन झाले, या 36 प्रेझेंटेशन मधल्या कुठल्या गोष्टी आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात करण्यासारख्या आहेत त्या संदर्भातलं स्टँडर्डायझेशन करणं आणि ते ठरवणं हे काम हा जो बेस्ट प्रॅक्टिसेसचा ग्रुप आहे हा ग्रुप या ठिकाणी करेल. विभागीय आयुक्त पुणे यांनी ईज ऑफ लिव्हिंगच्या संदर्भात या ठिकाणी एक यांचा 4 नंबरचा ग्रुप काम करेल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल, आपल्या इनएफिशियन्सीज कुठे आहेत त्या इनएफिशियन्सीज मॅप करून त्या आपल्याला दूर कशा करता येतील याचा प्रयत्न करणे आणि महसुली कायदे, नियम आणि प्रक्रियेत जे काही आवश्यक बदल आहे, कारण आपल्याला ज्यावेळेस इनएफिशियन्सीज दूर करायच्या असतील तर अनेक वेळा वर्षानुवर्षाच्या पद्धती आहेत, त्यातल्या अनेक पद्धती महाराष्ट्र आपलं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल मुळे त्या पद्धती पडलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत गतिमानता आणण्याकरता त्या बदलण्याच्या संदर्भातल्या शिफारसी त्यांनी करायच्या आहेत आणि यासोबत ज्या अर्धन्यायिक प्राधिकारी आहेत त्यांच्या कार्यपद्धतीत काय बदल करता येईल याही संदर्भातल्या शिफारसी या ईज ऑफ लिव्हिंगचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये विभागीय आयुक्त पुणे यांनी या ठिकाणी करायचं आहे. एक 5वा ग्रुप आपण विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली करतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी डीपीसीला अधिक परिणामकारक कसं बनवता येईल, डीपीसी मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा प्रभावी पद्धतीने वापर आपल्याला कसा करता येईल, त्याच्यात परिणामकारकता आपल्याला कशी आणता येईल, वेळेवर निधीचं वितरण आपल्याला माहिती आहे, आता आम्ही देखील सगळे त्याचाच भाग आहोत, त्यामुळे शेवटच्या काळामध्ये 100% खर्च केला आहे याकरता जी कसरत आपल्याला करावी लागते त्याच्याऐवजी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे ते कसं करता येईल हा एक प्रयत्न आपल्याला त्या निमित्ताने करायचा आहे आणि या निमित्ताने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकरता मॉडेल एसओपी या कशा तयार करता येतील हे काम या 5व्या ग्रुपने आपल्याला करायचं आहे. आणि 6वी जी आहे ती विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना याचा अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मुळातच सगळी रचना आपली ब्रिटिशकालीन अशा प्रकारची रचना आहे. त्यामुळे जमीन महसूल कायदा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ब्रिटिश सरकारने त्या काळामध्ये त्यांना जे अपेक्षित होतं तशा प्रकारची व्यवस्था उभी केली होती. आता त्यातल्या समजा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातल्या काही गोष्टींची आज गरज नसेल तर त्या गोष्टी आपल्याला कमी अधिक कशा करता येतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. जिल्हा प्रशासक म्हणून जी काही आपली जबाबदारी आहे ती पार पाडताना आपल्याला काय करता येतील, प्रकल्प आणि योजना राबवताना त्या ठिकाणी अधिक इफेक्टिव्हली आपल्याला काम कसं करता येईल, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि कॅपॅसिटी बिल्डिंग या 2 गोष्टींच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाची जी काही रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला काय अंतर्भूत करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. भरती प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये अधिक सुटसुटीत आणि त्याच्या नियमांमध्ये काय सुधारणा आपल्याला करता येईल. अर्थातच सगळ्यात महत्वाचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जसं आपण एआयचा वापर केला, आता एआय हे इतक्या वेगानं सगळ्या पद्धती आज बदलते. म्हणजे अनेक वेळा मी असं म्हणतो की आपला सगळा रेकॉर्ड एकदा ब्लॉकचेन पद्धतीमध्ये जर आपण त्या ठिकाणी ठेवला तर फक्त लिगसी इश्यूज आपल्याकडे वाचतील, नवीन इश्यूज उरणार नाहीत. म्हणजे आपल्या सुनावणीच्या संदर्भातले नवीन इश्यू हे 25% राहतील, बाकी लिगसी इश्यू संपवले. तर हे जे काही आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे अनेक वेळा हे खरंच आहे की आपला जो महसूल विभाग आहे हा वन स्टॉप शॉप आहे. म्हणजे सरकारला
प्रत्येक गोष्टीकरता सोल्युशन म्हणून महसूल विभागच दिसतो. आणि मग अनेक वेळा महसूल विभागात सांगितलं तर आम्ही काय काय करायचं, ते काय काय करायचं या प्रश्नाचं उत्तर टेक्नॉलॉजी देऊ शकते. त्यामुळे टेक्नॉलॉजी अशी आहे की हे काय काय करायचं जे बर्डन आहे हे बर्डन आपलं पूर्णपणे त्या ठिकाणी करू शकतं. आणि यासोबत या विभागामध्ये अधिकारांचं विकेंद्रीकरण, अजून नवीन पद्धतीनं काय केलं पाहिजे अशा प्रकारचा सगळा जो काही अभ्यास आहे हा 6वा ग्रुप जो आहे विभागीय आयुक्त नाशिक यांचा हा ग्रुप या ठिकाणी करेल. यासोबत इज ऑफ लिव्हिंग करता आपण एक ग्रुप तर तयार केलाच आहे, पण तरी देखील प्रत्येक विभागीय आयुक्तांची ही जी टीम आहे या टीमने किमान 2 पीपल सेंट्रिक सेवा ज्या आहेत, कुठलेही 2 त्यांनी घ्यायच्या. पीपल म्हणजे जे लोक आपल्याकडे येतात असं नागरिक केंद्रित सेवा, या 2 सेवा म्हणजे जात उत्पन्न प्रमाणपत्र असेल, जात प्रमाणपत्र असेल, अशा ज्या काही अगदी पीपल सेंट्रिक आहेत याच्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता आपल्याला काय करता येईल अशा 2 म्हणजे 12 पब्लिक सेंट्रिक सेवांच्या संदर्भात इज ऑफ लिव्हिंग आणण्याच्या संदर्भात या प्रत्येक ग्रुपने 2 याच्यावर काम करावं अशा प्रकारची माझी विनंती असेल, ज्यातनं आपली कार्यक्षमता वाढवायची आहे, नागरिकांचं समाधान देखील आपल्याला वाढवायचं आहे. आणि याकरता आपला मंत्र हा MSDA हा आपला मंत्र आहे, म्हणजे मिनिमाइज, नागरिकांकडनं मागवायची कागदपत्रे कमीत कमी करणे, स्टँडर्डाइज, कार्यपद्धती ही सगळीकडे सारखी असणे, डिजिटाइज म्हणजे मंजूर प्रक्रिया ही कंप्लीट डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणे, आणि ऑटोमाइज, अर्ज प्रक्रियेपासनं उत्तर मिळेपर्यंत म्हणजे त्याचं समाधान होतपर्यंत सगळ्या प्रक्रियेचं ऑटोमेशन करणं. अशा प्रकारे MSDA पद्धतीने हा मंत्र घेऊन आपल्याला हे काम जे आहे हे पूर्ण करायचं आहे. मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला आवश्यक तसे उपगट हे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. आणि या संदर्भात आपला जो सगळा अहवाल आहे हा अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे 30 जून पर्यंत या समित्याने सोपवायचा. मला असं वाटतं ही सफिशियंट टाइम पिरियड आहे, कारण यातली कुठलीच गोष्ट खूप रिइन्व्हेंट करायची नाही आहे, तर ती रिइमॅजिन करायची आहे. त्याच्यामुळे रिइन्व्हेंट करायला वेळ लागतो, रिइमॅजिन करायला वेळ लागत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की 30 जून पर्यंत आपल्याला या ठिकाणी हे सगळं करायचं आहे. आणि मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा सगळे बसू, त्यात हे 6 अहवाल आपण त्याच्यावर चर्चा करू आणि या शिफारसी आपल्याला 15 ऑगस्ट पासून लागू करता येतील अशा प्रकारचं एक रिव्हर्स टाइम टेबल हा आपले जे अप्पर मुख्य सचिव आहेत हे तयार करून सगळ्यांना त्या ठिकाणी देतील, जेणेकरून 15 ऑगस्ट नंतर ही जी काही सगळी नवीन पद्धती आहे ही पद्धती आपल्याला बघता येईल. शेवटी या सगळ्या आपल्या कार्यामध्ये गुणवत्ता ही अत्यंत महत्वाची आहे आणि गुणवत्तेचं मूल्यमापन हे मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. गुणवत्तेवर आपला सर्वांचाच विश्वास आहे आणि म्हणून परफॉर्मन्स इंटेग्रिटी असेल, सिटीजन फोकस असेल, इकॉनॉमिक ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की याच्या आधारावर आपल्याला तुमच्या गुणवत्तेचं मूल्यमापन हे पुढच्या काळात कसं करता येईल या संदर्भात निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करता येईल. आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की काम करताना बोनाफाईड मिस्टेक होतात, त्याकरता 100% प्रोटेक्शन हे आपण त्या ठिकाणी देऊ. कारण मला असं वाटतं की जो कामच करत नाही तो चुकाही करत नाही, जो काम करतो तो चुका करतो, त्यामुळे त्या चुकांना निश्चितपणे आपण प्रोटेक्शन देऊ. पण हे तेवढंच खरं आहे की जाणीवपूर्वक मॅलाफाईड इंटेन्शनने जर काही गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण आपल्यापैकी अनेकांनी 2014 ते 19 देखील माझी कार्यपद्धती बघितलेली आहे. या कार्यपद्धतीमध्ये आपण मेरिटला जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रिफरन्स देतो. असं आहे की या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये शिफारसींनाही महत्व आहेच आणि शिफारसींना महत्व दिलं नाही तर या खुर्चीवर आम्ही बसूच शकणार नाही. पण शिफारसींना किती महत्व द्यायचं आणि मेरिटला किती महत्व द्यायचं याचा बॅलन्स हा यापूर्वी मी राखलेला आहे आणि पुढेही मला राखायचाच आहे. त्यामुळे चांगलं काम करून फायदा काय आहे, कोणीतरी शिफारस घेऊन येतं आणि पुढे जातं, अशी परिस्थिती ही आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार नाही. हा विश्वास या निमित्ताने मला खरं म्हणजे आपल्याला निश्चितपणे द्यायचा आहे. मला असं वाटतं की सामान्य माणसाला 7-12, 8 फेरफार, जमीन मोजणी प्रक्रिया, जमीन विभाजन, इनाम जमिनी या सगळ्या गोष्टींचं काही फार पुरेसं ज्ञान नसतं.
त्यामुळे या संदर्भात लोकांना शिक्षित करण्याकरता माझी सूचना अशी असेल की आपलं एक चॅनल हे महसूल विभागाचं आपण आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काढलं पाहिजे. आणि या प्लॅटफॉर्म्सवर छोटे व्हिडिओ म्हणजे 8 म्हणजे काय, 7-12 म्हणजे काय, फेरफार म्हणजे काय, अलीकडच्या काळामध्ये 45 सेकंदाचे 60 सेकंदाचे जे व्हिडिओज होतात ज्याला शॉर्ट्स म्हणतात, ते तशा प्रकारचे व्हिडिओज हे जर आपण आपल्या चॅनलवर, आणि काही फार कोणाला आपल्याला कलाकारांची आवश्यकता नाही, आपल्यामध्येच इतके कलाकार आहेत, म्हणजे कलावंत कलाकार म्हणजे कलावंत आहेत, तर त्यांनीच त्या ठिकाणी जर सोप्या शब्दात समजावून सांगितलं तर त्याचा खूप आज बघा गुंतवणूक जी होते तर अलीकडच्या काळामध्ये गुंतवणुकीचे खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओज उपलब्ध आहेत. लोक खूप पाहतात ते आणि त्यातनं लोकांना खूप ज्ञान मिळतं. लोक खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं कन्झम्पशन करतात. तर मला असं वाटतं की तोही विचार आपण या निमित्ताने जो आहे तो केला पाहिजे आणि आपल्या या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे लोकांपर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचतील, शेतकऱ्यांपर्यंत, सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील याचा आपण प्रयत्न जो आहे हा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. या निमित्ताने तंत्रज्ञानाचा वापर जो आहे याच्याबद्दल मी यापूर्वी देखील बोललो, पण मला असं वाटतं की आता नाव इज अ टाइम की ज्यावेळी पुढची 5 वर्ष ही तंत्रज्ञानाचीच आहे. म्हणजे जो तंत्रज्ञान नाकारेल, मला असं वाटतं की जो काही वेळ आहे तो त्या व्यक्तीला नाकारेल. त्याच्यामुळे आपल्याला तंत्रज्ञान स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. तर अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल या दृष्टीनं जे काही वेगवेगळे अशा प्रकारच्या तंत्रज्ञान आधारित बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, तर जो आपण विभागीय आयुक्तांचा एक ग्रुप जो तयार केलेला आहे त्याने देखील याचा विचार करून तंत्रज्ञानावर आधारित ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्याचंही स्टँडर्डायझेशन आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. एआय, ब्लॉकचेन वगैरे या सगळ्या तंत्रज्ञानाचा आपल्याला प्रयत्न केला आहे. आणि यासोबत मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स करता महसूल विभागाने एखादी हॅकॅथॉन करावी आणि या हॅकॅथॉनच्या माध्यमातून इतके सुंदर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन सोल्युशन्स मिळतात. तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की काही कामं जी आहेत ही जर आपण सगळ्यांनी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. शेवटी मी एकच गोष्ट सांगेल की अतिशय क्षमता आपल्या संपूर्ण विभागामध्ये आहे. क्षमता किती असली तरी त्याच्या संदर्भात एक पॉझिटिव्हिटी असणे गरजेचं आहे. अल्टिमेटली आपण सगळे लोक हे जनतेचे सेवक आहोत. आपण कोणीही जनतेचे मालक नाही. त्यामुळे जनतेचे सेवक म्हणून जनतेला अधिकाधिक सेवा काय देता येईल अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं हे खूपदा मला दोन्ही प्रकारचे अधिकारी पाहायला मिळतात. काही अधिकारी हे इतके पीपल सेंट्रिक असतात की त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर लोक आमच्याकडे निवेदन घेऊन येतात की अजून वर्षभर यांना राहू द्या. आणि काही अधिकाऱ्यांबद्दल ते माणूस घाणी असतात, त्यांना लोकच चालत नाही, लोकांशी संबंधच ठेवत नाही. अल्टिमेटली महसूल विभाग हा एक असा विभाग आहे की हा लोकाभिमुख अशा प्रकारचा विभाग आहे. त्यामुळे जनतेशी संबंध ठेवणं ही आपली प्रायमरी ड्युटी आहे. जसं आम्ही लोक आहोत, आम्ही जनतेशी संबंध ज्या दिवशी ठेवणं सोडून देऊ त्या दिवशी विधानसभेत तर निवडून नाही येणार, त्या दिवशी विधान परिषदेत कदाचित आम्ही येऊ शकू पण सभेत येऊ शकणार नाही. आमचं प्राईम कामच हे आहे. त्यामुळे ऍस्पिरेशन्स आणि लोकांचं मॅनेजमेंट हे आमचं महत्वाचं काम आहे. तसंच महसूल विभाग एक असा विभाग आहे की ज्याला हे सगळं मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा आपल्याला ठेवता येतो. शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये लोक जे हुशार असतात ते आपल्या हुशारीचा कसा उपयोग करतात हे महत्वाचं असतं. ते जर आपण चांगल्या कामाकरता केली तर लोक आपलं नाव जन्मभर घेतात. अनेक अधिकाऱ्यांचं नाव आमच्या 1960 साली हे कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं आणि 90 साली ते कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं, अशा प्रकारचं नाव लोक घेतात. आणि नाहीतर अनेक वेळा निगेटिव्ह गोष्टी देखील आपल्याला आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल तरी देखील एक कथा मी शेवटी आपल्याला सांगतो. आणि ऍटिट्यूडनी किंवा आपली हुशारी जर योग्य प्रकारे वापरली नाही तर काय होतं, तर एकदा राजाकडे काही व्यापारी गेले आणि ते राजाला म्हणाले की महाराज, तुमच्या साळ्याला तुम्ही कोतवाल बनवून ठेवलेला आहे आणि हा तुमचा साळा आम्हाला फार त्रास देतो, खूप वसुली करतो, खूप आम्हाला त्या ठिकाणी खंडणी मागतो, त्यामुळे तुम्ही काही करा, आम्हाला याच्या जाचातनं सोडवा.
राजा चांगला होता. राजाने त्या ठिकाणी विचार केला, आता साळा आहे याला काढूनच टाकलं तर बायको त्या ठिकाणी नाराज, आणि काढलं नाही तर जनतेमध्ये खूप वाईट चाललेलं आहे. मग त्यांनी एक आयडिया केली आणि त्यांनी ते आपल्या साळ्याला बोलून सांगितलं की एक फार महत्वाचं काम तुला द्यायचं आहे. म्हणाला काय काम द्यायचं महाराज? म्हणाला काय झालंय की आपल्याला जरा समुद्रावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही समुद्रात बसायचं, समुद्रावर, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाटा मोजायच्या आणि त्या लाटांचं कॅल्क्युलेशन करून संध्याकाळी मला आणून द्यायचं की किती लाटा आल्या, किती लाटा त्या ठिकाणी गेल्या, किती लाटा फ्लॅट झाल्या वगैरे. तर म्हणाला काय हरकत नाही, फार चांगलं काम तुम्ही मला दिलं, मी आपला फार आभारी आहे. एक महिनाभर गेला आणि पुन्हा सगळे व्यापारी राजाकडे आले, म्हणाले हो साहेब तुम्ही काय काम त्यांना दिलं, तो इतका त्रास आम्हाला देतो, इतकी खंडणी आमच्याकडनं त्या ठिकाणी मागतो. अरे म्हणाला आता त्याला लाटा मोजण्याचं काम मी दिलं, आता याच्यापेक्षा वेगळं काम काय देऊ, आता काय त्रास आहे तुम्हाला? म्हणाला नाही, त्या ठिकाणी तो बसतो, जसं आमचं जहाज आला आम्हाला थांबवतो. थांबा, तुम्ही लाटा मोजण्याच्या कामामध्ये त्या ठिकाणी दखल देता आहे, या माझ्या लाटा तुमच्या जहाजामुळे त्या ठिकाणी नष्ट होत आहेत, सरकारी कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला खंडणी मागतो आणि आमचे जहाज त्या ठिकाणी आतमध्ये येतात. त्यामुळे शेवटी हुशारी कुठे वापरायची हा देखील एक महत्वाचा विषय असतो. मला असं वाटतं की या विभागात काम करणाऱ्या सगळ्या लोकांजवळ प्रचंड लोकाभिमुखता आहे, प्रचंड हुशारी आहे. ती जर पॉझिटिव्हली वापरली तर वी कॅन मेक अवर मार्क. लोक आपल्याला आपली बदली झाल्यानंतर देखील लक्षात ठेवतात. आणि अनेक, मी या सभागृहात बसलेले, मी नावं घेत नाही पण 10 नावं मी अशी घेऊ शकतो की ज्यांच्याबद्दल लोक मला सांगतात की आमच्या जिल्ह्यात हा द्या, यांनी या जिल्ह्यात इतकं चांगलं काम केलं, त्यांनी ही चांगली योजना राबवली, किंवा आमच्या जिल्ह्यात याला काढू नका. मला ज्यावेळेस मी असं ऐकतो त्यावेळेस मनापासून आनंद होतो की ज्या कारणाकरता आपण या शासकीय सेवेमध्ये आलो ते जे आपली मूल्य आहेत, ती जी आपली ध्येय आहेत, ते आपण पूर्ण करतो. आणि म्हणून हे मूल्य आणि ही ध्येय पूर्ण करण्याकरता मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जुलैला पुन्हा एकदा आपण जेव्हा भेटू त्यावेळेस अधिक रचनात्मक, अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.